श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ. हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे घरामध्ये चहूबाजूने पैसा हा येऊ लागेल, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी, विष्णू, महादेव आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला स्नानही करायची आहे. आता माघ पौर्णिमेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं ला अतिशय महत्त्व दिलं आहे. पण आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं, म्हणून आपल्या घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल, हळद आणि तुळशीचं पत्र टाकून स्नानही करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता प्राप्त होते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व हे दिलं जातं. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला या दिवशी जे फळ आपल्या घरात घेऊन यायचं ते म्हणजे धोत्र्याचं फळ. त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं. धोत्र्याचं फळ हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे. अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते. जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यामध्ये मधनं अनेक रत्न ही बाहेर आली होती आणि ती देव आणि दानवांनी आपसामधनं वाटून घेतली होती. पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कळश बाहेर आला तेव्हा देव आणि दानवांना चिंता पडली. आता हा कळश कोण घेणार? तर देव आणि दानव हा कळश घेऊन महादेवांकडे गेले आणि महादेवांनी समस्त विश्वाच्या कल्याणाकरता ह्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं. पण या विषाच्या प्रभावाने महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला, ज्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढू लागला. तेव्हा देवाने महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याचं फूल हे अर्पण केलं आणि तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती पडली. आणि म्हणूनच आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी
धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आता हे धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये ह्या धोत्र्याच्या फळाला ठेवायचं आणि त्यावर आपल्याला जलाभिषेक करायचा. 11 पळी पाणी आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळावर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि ह्या हळदीच्या पेस्टमध्ये आपल्याला या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण बुडवून घ्यायचं. अर्थात काय तर त्याला पूर्ण पिवळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला त्यावर काही सेवा ह्या करायच्या. तर आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. कालभैरव अष्टकमची सेवा जी आहे ती अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. ही सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, तो देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे धोत्र्याचं जे फळ आहे ज्याच्यावर आपण सेवा केलेली आहे त्यामुळे हे फळ जे आहे अभिमंत्रित होतं आणि असं हे अभिमंत्रित झालेलं फळ जे आहे ते आपल्याला त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यावर ठेवायचं आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे. आणि आता ह्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या फळाची एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली संपूर्ण दिवसभर आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. आता हा जो उपाय आहे तो आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा. संपूर्ण दिवसभर ही पोटली तिकडेच ठेवल्यानंतर आपल्याला प्रदोष काळामध्ये जी पुढची सेवा आहे ती करायची. कारण प्रदोष काळ जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आणि या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्यामुळे महादेव हे आपल्यावर लवकरच प्रसन्न होत असतात. आता संध्याकाळी आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही जी पोटली आपण देवघरामध्ये ठेवली आहे ती तिकडनं उचलायची आहे आणि ही पोटली आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला बांधायची. आता तुम्ही डाव्या साईडला किंवा उजव्या साईडला कोणत्याही साईडला बांधू शकतात. तुम्ही घरातल्या आतल्या साईडने बांधू शकतात की अगदी घराच्या बाहेरच्या साईडने मुख्य प्रवेशद्वारावर बांधलं तरीही चालणार आहे. कारण आपलं घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी कोणतीही चांगली किंवा कोणतीही वाईट गोष्ट ही मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते आणि जेव्हा ही अभिमंत्रित केलेली पोटली आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधतो त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता, वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही. आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात अशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होतं. तरी माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो पण भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो त्याचं घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं. आता हा उपाय तुम्ही फक्त घराकरता करू शकतो असं काही नाही आहे. तुम्ही तुमचा जर व्यवसाय नीट चालत नसेल तर तिथे सुद्धा ही अभिमंत्रित केलेली पोटली जी आहे ती बांधू शकतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत, दुःख आहेत, संकट आहेत, विघ्न आहेत ती दूर व्हायला लागले आहेत आणि तुमच्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे झालेले आहेत. लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.